राज्यभरात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कशी तयारी होतीये पाहूयात. इतक्या वर्षात मुक्ताईनगरचा विकास झाला का? भाजपकडे सत्ता होती, विकास केला का? मी 22 कोटींची योजना आणली, आता सर्वांना पाणी मिळणार. जळगावच्या प्रचार सभेत एकनाथ शिंदेंची भाजपवरती टीका. उज्ज्वला तिटेंना त्रास देण्याचा प्रयत्न झाला, काही माणसं विकृतपणे वागली, मात्र लोकशाहीमध्ये दमदाटी करून चालत नाही. कायदा सर्वांसाठी सारखा, अजित पवारांचा राजन पाटील यांच्यावरती निशाणा. लक्ष्मी म्हणजे माझी माय बहीण पण असते. गुलाबराव पाटलांचं पुन्हा वादग्रस्त विधान. परवाच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना पुन्हा एकदा वाद घेतला उडवून. आता वातावरण गरम, समोरच्याला ठेच लागल्याशिवाय राहणार नाही. भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना टोला. जखमेवरती किती मोठी मलमपट्टी लागेल हे सांगता येत नाही, गोगावलेंचं वक्तव्य. बदलापुरात अजित पवार यांच्या उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप, शिंदेच्या सेनेकडून हे आरोप. प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेच्या सेनेचे कार्यकर्ते भेटले. बदलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप करण्याचं प्रकरण. उमेदवार प्रभाकर पाटील यांनी आरोप फेटाळले. बदनाम करण्यासाठी विरोधकांकडून कटकारस्थान सुरू असल्याचा प्रभाकर पाटील यांचा आरोप. भाजपचे कार्यकर्ते व्यावसायिक सुद्धा असतात, घरात पैसे ठेवणं काही चुकीचं नाही. मालवणमध्ये सापडलेल्या पैशांच्या प्रकरणावरती चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. कोल्हापूरमधील मतदार यादीतील घोळ संपेना. कोल्हापूर शहरामध्ये 19,000 मतदारांचा पत्ता सापडेना. निवडणूक पुढे केली तरी चालेल, पण मतदार यादी दुरुस्त करावी. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची मागणी. बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांना नगर परिषद निवडणुकीमध्ये मिळालं टीव्ही संच निवडणूक चिन्ह. बिचुकले सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार. नगराध्यक्ष झालो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले त्या शाळेला राष्ट्रीय स्मारक बनवू, बिचुकले यांचं आश्वासन. आणि आता बातम्या पालिका निवडणुकी संदर्भातल्या. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर. हरकती आणि सूचनांसाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. आयोगाचा हा महत्त्वाचा निर्णय. पुणे पालिकेतील मतदार याद्यांमधील अनेक त्रुटी समोर, त्यामुळे मतदार याद्यांवरील हरकती नोंदवण्यासाठी मुदतवाढ. नागरिकांना 3 डिसेंबरपर्यंत हरकती नोंदवता येणार, तर आतापर्यंत पुण्यातील मतदार याद्यांवरती 3,343 हरकती दाखल. अजित पवार यांची राष्ट्रवादी सोलापूर महानगरपालिका निवडणूक स्वबळावरती लढणार. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांची ही घोषणा. नागपूरमध्ये डिगडोहमध्ये भाजपच्या उमेदवाराकडून पोलीस शिपायाला मारहाण. उमेदवार अनिल शर्मांसह कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसांकडून मारहाणीचा गुन्हा दाखल. पोलिसाला जीवे मारण्याची धमकी. मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून तयारीला वेग. इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात. 2 आठवड्यांमध्ये मुलाखती पूर्ण करून नाव सादर करण्याचे निर्देश. युवा पदाधिकाऱ्यांना संधी मिळण्याचेही संकेत. वराई मतदारसंघामध्ये 1,500 ते 2,000 दुबार मुस्लिम मतदार, तर आदित्य ठाकरे याच मतदारांमुळे निवडून आले का? नवनाथ बन यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवरून शिवसेना आक्रमक. शिवसेनेच्या शिष्टमंडळानं महापालिका प्रशासकांची भेटही घेतली. मतदार यादीमधला घोळ तात्काळ सोडवण्याची मागणी. शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांची उपस्थिती. 1 वर्षाचा हा कर्ज वसुली थांबवण्याचा निर्णय तात्पुरता उपयोगी पडेल, पण गरज भागणार नाही. सरकारच्या निर्णयावर शरद पवारांचं मत. शेतकऱ्यांना दिलेली मदत ही पुरेशी नाही, अशीही प्रतिक्रिया. भाजप मुंबई अध्यक्षांच्या कार्यालयावरील इंग्रजी फलकावरून वाद. अमित साटम यांच्या कार्यालयावरील फलक इंग्रजी भाषेत, त्यामुळे मराठी एकीकरण समितीनं यावर घेतला आक्षेप. फलक मराठीमध्ये करण्याची मराठी एकीकरण समितीची मागणी.